हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर मेडिकल कॉलेज ॲडमिशन 2025 यासाठी आपण महाराष्ट्र स्टेटचा कट ऑफ किती गेलेला आहे एम-बी-बी-एसचा फर्स्ट राउंडमध्ये. ओके. आणि सेकंड राउंडमध्ये किती जाऊ शकतो, एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो, ते पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण टॉपचे जे कॉलेजेस आहे बघा, ते आपण बघून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही, हे टॉपचे कॉलेजेस आहे महाराष्ट्रामधले. KEM सेट, GS कॉलेज, त्याच्यानंतर जे ग्रांट कॉलेज, त्याच्यानंतर BG पुणे, सियॉन, नियर, IGGMC, GMC नागपूरचे जे कॉलेज आहे, हे सगळे मी शॉर्ट फॉर्म दिलेले आहे, तुम्ही लॉंग फॉर्म बघू शकता त्याचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अदर जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज हे पुण्याचं आहे बघा. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, त्याच्यानंतर कोल्हापूर, धुळे, यवतमाळ, बारामती, जळगाव आणि सांगली, मिरज. तर अशा प्रकारे हे मेडिकल कॉलेज स्थित आहे इथे आणि त्याचा कट ऑफ किती जाऊ शकतो ते आपण बघून घेऊया आणि सेकंड राऊंड मध्ये किती जाणार आहे कट ऑफ ते पण आपण बघणार. ओके. तर कॅटेगरी बघू शकता तुम्ही, ओपनचा टॉप गव्हर्नमेंट कॉलेजचा गेलेला आहे 650 ते 670 पर्यंत कट ऑफ गेलेले फर्स्ट राऊंड मध्ये. अदर गव्हर्नमेंट जसं की आपण बघितलं, अदर गव्हर्नमेंटचे कॉलेजेस तर 610 ते 635 पर्यंत गेलेलं आहे. प्रायव्हेट कॉलेज जे आहे, प्रायव्हेट कॉलेज नॉन मायनॉरिटी कॉलेज जे आहे, 510 ते 560 पर्यंत जे आहे कट ऑफ गेलेला आहे. EWS चा दिलेला आहे मी 645 ते 665 पर्यंत जे आहे टॉप गव्हर्नमेंट कॉलेजचा जे आहे कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर अदर गव्हर्नमेंटचे 600 ते 630 पर्यंत, 605 ते 630 पर्यंत आणि प्रायव्हेटचा 500 ते 555 पर्यंत गेलेला आहे. ओके. ओबीसी एनसीएलचं जे आहे 640 ते 660 पर्यंत गेलेला आहे टॉप गव्हर्नमेंट कॉलेजचा. 600 ते 625 पर्यंत अदर कॉलेजचा आहे, अदर गव्हर्नमेंट कॉलेज. आणि प्रायव्हेट कॉलेजचं जे बघा 495 ते 555 जे आहे कट ऑफ गेलेलं आहे. ओके. विजेचा बघा, विजय कॅटेगरी तर 610 ते 635 पर्यंत गेलेला आहे. त्याच्यानंतर 575 ते 610 पर्यंत अदर गव्हर्नमेंट कॉलेजचा आहे. 480 ते 540 पर्यंत गेलेला आहे प्रायव्हेट कॉलेजचा. ओके. त्याच्यानंतर NTB, NTC, NT डी चे जे कॅटेगरीचे स्टुडंट आहे, तर 2-3 मार्काचा फरक आहे, सेमच कट ऑफ गेलेले आहे बघा. त्याच्यानंतर SC चा बघा 535 ते 565 पर्यंत इथे क्लोज झालेले आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा, टॉपचे जे कॉलेजेस आहेत त्याचा. त्याच्यानंतर SC चा 500 ते 540 गेलेला आहे आणि 465 ते 520 पर्यंत प्रायव्हेट कॉलेजचा गेलेला आहे SC कॅटेगरीचा. ST मध्ये असाल तुम्ही तर 495 ते 525 पर्यंत जे आहे टॉप गव्हर्नमेंट कॉलेजचा गेलेला आहे कट ऑफ. 455 ते 500 पर्यंत अदर गव्हर्नमेंटचा गेलेला आहे आणि 430 ते 480 पर्यंत जे आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यांना मिळून जाईल, भेटलेलं आहे कॉलेज, एवढं त्यांचं गेलेलं आहे कट ऑफ. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सेकंड राऊंड मध्ये किती कट ऑफ जाऊ शकतो हे प्रश्न पडलेला आहे सगळ्यांना. तर आता जे आपण फर्स्ट राऊंडचा जे कट ऑफ बघितला, तर त्याचे फक्त 10 ते 15 मार्क इथे कमी करा आणि जसं की आपण आता बघूया 650 टॉप गव्हर्नमेंट कॉलेजचा जनरल ओपनचं लागलेला आहे 650 आपण धरूया. तर सेकंड हे फर्स्ट राऊंडला लागलेलं आहे, फर्स्ट राऊंड फर्स्ट धरूया आपण इथे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड राऊंड मध्ये इथे किती होऊ शकतो, इथे 640 किंवा मग 635 इथे होऊ शकतो. ओके. गव्हर्नमेंट कॉलेजचा टॉपचे जे कॉलेज आहे, तर 10 ते 15 मार्क तुम्हाला कमी करायचे आणि तुम्हाला किती मार्क आहे, जसं की आता एखाद्याला इथे 640 मार्क आहे, टॉप गव्हर्नमेंट कॉलेजला त्यांनी टाकलं होतं, त्याचा नंबर नाही लागला, तर ते कोणत्या कॉलेजला टाकावं त्यांनी, जे की अदर गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्याला पण त्यांनी टाकावं, टॉपचे नसून अदर गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस आहे, तर त्यांचं बघू शकता तुम्ही 635 ला क्लोज झालेलं आहे, 610 ते 635 ला क्लोज झालेलं आहे, तर इझिली तुमचा नंबर लागू शकतो. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे
इथे तुमचा फिल करू शकतात आणि पेड काउन्सिलिंग पण आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला जर तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपण हे कॉलेजची माहिती बघितलीच आहे. तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमचा पूर्ण जे आहे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. थँक धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि आता न्यू एक अपडेट आलेली बघा. 29 ऑगस्ट पासून जे आहे MCC चा सेकंड राउंड स्टार्ट होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी MCC ला रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. ते डायरेक्टली सेकंड राउंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. जर त्यांनी फर्स्ट राउंड मध्ये जे आहे फर्स्ट राउंड त्यांनी जॉईन नाही केलं. फर्स्ट राउंड त्यांनी जॉईन नाही केलेलं आहे. फर्स्ट राउंड जे आहे त्यांनी जॉईन नाही केलेलं आहे तर ते फ्री एक्झिस्ट होऊन जातात. म्हणजे त्याची फीज वगैरे नसते. तर तुम्ही जे आहे फर्स्ट राउंडला अलाउड झाला असेल, अपग्रेडेशन केलं असेल तर सेकंड राउंड साठी तयार राहा. म्हणजे काय, तिथे तुम्हाला कोणत्या कॉलेज टाकायचे आहे, कुठे ऍडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला जर यासाठी हेल्प पाहिजे असेल तर नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमचे जे काउन्सिलिंग आहे ते घेऊ शकता. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.